न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। बँकेचे जनरल मॅनेजर हितेश मेहता असं अटक केलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। अटकेतील हितेश मेहता यांच्यावर 122 कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे। मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी अधिक तपास करते। हितेश मेहताला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। न्यू इंडिया बँक घोटाळ्यामध्ये आरोपी हितेश मेहताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपी मेहताला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आरोपी हितेश मेहताला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। बँकेचा जनरल मॅनेजर आहे हितेश मेहता। मुंबई पोलीसकडे त्यांच्याच बँकेचे जनरल मॅनेजर अकाउंट्स हितेश मेहता यांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे। या तक्रारीमध्ये हितेश मेहता यांनी बँकेचे 122 कोटी रुपये हे याचा अपहार केलेला आहे अशा प्रकारची तक्रार केली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर केलेला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेत पुढे चालू आहे। तर या संदर्भात एक मोठी बातमी, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती आरबीआयने निर्बंध लागू केले, त्यामुळे बँकेचे खातेदार हवालदिल झालेत। बँकेवर निर्बंध लागू केल्याची माहिती मिळाल्यानंतर खातेदारांनी आपले गुंतवलेले पैसे आणि ठेवी परत मिळावेत यासाठी बँका बाहेर रांगा लावल्यात। अनेक ठिकाणी या बँकेच्या शाखांबाहेर खातेदारांची गर्दी झाली आहे। सध्या बँकेकडून खातेधारकांच्या लॉकरमधील किमती ऐवज खातेदारांना काढण्याची परवानगी मिळाली आहे, त्यामुळे लॉकरमधून आपल्या वस्तू परत मिळवण्यासाठी बँकेच्या शाखेबाहेर गर्दी झाली आहे। बँकेत गुंतवलेले आपले पैसे, ठेवी आणि लॉकरमधील किमती ऐवज परत मिळावा अशी मागणी बँकेच्या खातेदारांनी केली। लोकांचे डिपॉझिट्स आहेत मोठ्या मोठ्या अमाऊंटचे, सगळे सिनियर सिटीजन आहेत, 70-75 वर्षाचे। हा लोकांना उभं राहता येत नव्हतं, पण जे काय बँकेची मॅनेजमेंटने जो काय घोळ केला असेल, पण आता ह्या लोकांना सर्वसामान्य माणसाला त्रास होतोय ना। आता आमची मुलं आम्हाला म्हणतात आहे तू पॉप्युलर बँकेत का अकाउंट ओपन केलं, तुम्ही एवढ्या नॅशनल बँकेत का ठेवलं नाही, तर ह्या बँकेवर मी विश्वास ठेवला म्हणून आम्ही आता सगळ्या अडचणीत आलेलो।